नमस्कार, मी अमृता. श्रीमंत आवामध्ये आपलं स्वागत. 2008 मधली ही आपली शेवटची भेट. 2008 आपल्यासाठी खूप घडामोडींचं ठरलं. वर्ष सुरू झालं तेव्हा सेन्सेक्स होता 22,000च्या जवळपास. आज सेन्सेक्स 10,000ची लेवल टिकवायला सुद्धा धडपडतोय. अशा अनेक घडामोडी झाल्या. या सगळ्यापासून आपण काय शिकलं पाहिजे, काय धडा घेतला पाहिजे आणि 2009 मध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे याच विषयी आज आपण बोलणार आहोत. आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे यासाठी याला त्याविषयी सल्ला देण्यासाठी आपल्याकडे दोन स्पेशल सल्लागार आहेत. आपल्यासोबत आहेत मुंबई स्टुडिओतनं हर्षल देशपांडे. हर्षल, IBN लोकमत मध्ये आणि श्रीमंत मध्ये स्वागत. आपण म्हटलं की 2008 खूप घडामोडींचं ठरलं, खूप अप्स अँड डाऊन्स बघितले आपण. या सगळ्यामध्ये सामान्य गुंतवणूकदाराने 2008च्या या एकूण वर्षातून घडामोडीतून सगळ्यात मोठा काय शिकलं पाहिजे, कोणता धडा आपण घेतला पाहिजे? सर्वात मोठा जो सामान्य गुंतवणूकदारांनी घेतला पाहिजे तो असा की त्यांनी मार्केटच्या किंवा रिटर्न्सच्या आहारी न जाता आपलं रिस्क समजून, आपले रिस्क फॅक्टर्स, आपण रिस्क ॲपिटाईट समजून गुंतवणूक करावी आणि आपल्या नियमात जेवढं बसेल तेवढंच करावी, हेच सांगायची इच्छा आहे. नक्कीच. हर्षल, आपल्यासोबत आपल्या लोअर पॅरेलच्या स्टुडिओमधनं SP तुलसियान आहेत, मार्केट तज्ज्ञ आहेत ते. सर, श्रीमंत मध्ये स्वागत. 2008चे अप्स अँड डाऊन्स जे आपण बघितले, खूप मोठा घसरण बघितली आपण मार्केटमधली. काय धडे घेतले पाहिजेत सामान्य गुंतवणूकदारांनी? देखिए, जो सबसे बड़ा एक लेसन जो 2008 ने दिया है कि एक तो आप लेवरेजिंग न करें, नंबर 1. दूसरा, F&O में अगर जो भी ट्रेड करते हैं उस पे अपनी रिस्क को देखते हुए विदाउट लेवरेजिंग का इफेक्ट हो उस हिसाब से करें. तीसरी चीज, अपने जितनी ज्यादा हो सके उतने ज्यादा फ्रंटलाइन स्टॉक्स में करें और जहां पे कॉर्पोरेट गवर्नेंस के, कंपनी के रिपोर्टिंग, कंपनी के डिस्क्लोजर्स जहां पे एकदम स्ट्रिक्ट हो और शेयर होल्डर फ्रेंडली हो, उन्हीं कंपनियों पे ध्यान रखें, भले आपको चाहे उसमें थोड़ा सा महंगा शेयर खरीदना पड़े. और जो चौथी बात है, प्रॉफिट बुकिंग आप हमेशा हर लेवल से करके आपके अगर एक एक्सपेक्टेड रिटर्न्स आपको मिलते हैं तो उतना रिटर्न्स आप लेकर के प्रॉफिट बुक करिए और कुछ दूसरे एसेट क्लास में अपने इन्वेस्टमेंट्स को थोड़ा सा ब्रॉड बेस और थोड़ा सा डायव्हर्सिफाय करिए. नक्कीच सर. पण आपण बघितलं की 2008ची जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा सेन्सेक्स झपाट्याने वरती जात होता आणि या एका वर्षामध्ये तो तितक्याच झपाट्याने खाली आला. या सगळ्याविषयी तुमचं काय मत आहे? देखिए, 2008 ने शायद, जैसे आपने बिल्कुल सही कहा, बहुत से ज्यादा लेसन हमको सिखाए हैं. जनवरी में हमने 21,000 का इंडेक्स देखा, उसके बाद में अक्टूबर में करीबन 7,700 के आसपास देखा. इतनी बड़ी वॉलेटिलिटी ये एक अनएक्सपेक्टेड थी, जो कि मेनली वेस्टर्न क्राइसिस, में कहूंगा कि यूएस क्राइसिस के हिसाब से आई थी. क्योंकि वहां पे यूएस भी कोई कॉल नहीं ले सका था, तो इसके हिसाब से हमने किसी ने भी, कोई भी एनालिस्ट, चाहे वो फंडामेंटल हो, चाहे टेक्निकल हो, चाहे इंडियन कॉर्पोरेट्स हो, चाहे गवर्नमेंट हो, किसी ने भी इतने बड़े फॉल्स की एक अपेक्षा नहीं की थी. लेकिन अब ये मानना कि बाजार ऐसे ही गिरते रहेगा या आगे जाके अपॉर्चुनिटी खत्म हो गई है, ये बिल्कुल गलत धारणा है. 2009 जो है एक तरह से रिवाइवल या एक रिकवरी ईयर साबित हो सकता है, जो हम मई जून के बाद में देख सकते हैं. उसके बाद में 2010-11 आने वाले समय में और ज्यादा अच्छे एक्सपेक्टेशंस होंगे, क्योंकि मार्केट आज ऑलरेडी इतने लोअर वैल्यूएशंस पे कि यहां से गिरने की संभावना कम है या नुकसान के पॉसिबिलिटी या चांसेस बहुत कम है. बनस्पत की आपको सामने प्रॉफिट्स जो बनने के मौके मिलेंगे. तो एक आपको एक बैलेंस, एक इक्विलिब्रियम ड्रॉ करते हुए अगर आप इक्विटी में थोड़ा सा अब अपना पैसा इस तरफ डाइवर्ट करते हैं, जैसे मैंने बताया कि कॉर्पोरेट गवर्नेंस को ध्यान में रखते हुए अच्छी कंपनियों में, फ्रंटलाइनर में, तो आपके लिए स्टॉक मार्केट का जो इन्वेस्टमेंट है 2009 के लिए काफी प्रॉफिटेबल साबित हो सकता है. नक्कीच सर. आपल्याला आपला पहिला फोन आलेला आहे. आपला पहिला फोन घेऊयात. आपल्यासोबत दिनकर शिर्के आहेत. नमस्कार. हॅलो, नमस्कार. बोला. माझा प्रश्न असा आहे की मी एक निवृत्त इसम, माझं वय 73 वर्षाचं आहे आणि आर्थिक दृष्ट्या बघता हे 2008 साल हे जरा निराशाजनकच गेलं. तर आता निवृत्तीच्या या वयानंतर आपण आपलं जे इन्व्हेस्टमेंट आहे ते कसं काय करावं? म्हणजे स्टॉक मार्केट किंवा पोस्ट किंवा म्युच्युअल फंड, तर त्याचं सगळे इतकं व्याज काही मिळत नाही. बरोबर. तर वृद्ध माणसांच्या दृष्टीने पुढचं धोरण काय राहील आणि पुढचं वर्ष आर्थिकदृष्ट्या कसं काय राहील? बरोबर. काय सांगूयात आपण यांना? त्यांचा प्रश्न असा होता की रिटायर्ड आहेत, ते 73 वर्षांचे आहेत.
या याच्यामध्ये त्यांनी या वर्षभरात बघितलं मार्केटमधनं त्यांना फारसे रिटर्न मिळाले नाहीयेत. 2009 साठी त्यांनी काय करायला हवं? ते रिटायर झालेले तर त्यांनी मार्केटमध्ये म्हणजे शेअर बाजारामध्ये जास्त पैसे टाकू नये. हं. त्यांनी नॉर्मल सिनियर सिटीजन स्कीम्स अति उत्तम रिटर्न्स देतात, 8%, 9% त्यांच्याकडे जावं. काही आता 10%, 10.5% गेलेले आहेत, त्याच्यात गुंतवणूक करावी. MIS मंथली पोस्टल स्कीम्स त्याच्याकडे जावं आणि थोडी बहुत जी रिस्क घ्यायची झाली तर आउट ऑफ दॅट त्यांच्या पोर्टफोलिओ मधलं 10% अमाऊंट ते इक्विटीमध्ये टप्प्याटप्प्याने टाकू शकतात. ते एकाच वेळेला सगळी न टाकता थोडा टप्प्याटप्प्याने, जसं मार्केट खालीवर व्हॉलॅटिलिटी बघून त्याप्रमाणे एक लार्ज कॅच कंपनीचे मोठे शेअर्स घेऊ शकतात किंवा म्युच्युअल फंडमध्ये, लिक्विड फंडमध्ये, MIP मध्ये टाकून ते त्याच्यामध्ये रिटर्न्स मिळवू शकतात. ओके, म्हणजे त्यांनी आता या याच्यामध्ये जास्ती रिस्क घ्यायची गरज नाही. त्यांनी ऍक्च्युली ह्याच्यामध्ये रिस्क घेणं अजिबात न घेण्यासारखी रिस्क घ्यायचीच नाही आणि त्याच्याऐवजी त्यांनी सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट करणं आणि रेग्युलर इन्कम मिळवणं हा क्रायटेरिया, हा फोकस ठेवला पाहिजे आणि त्याप्रमाणेच गुंतवणूक केली पाहिजे. बरोबर. आपण लोअर पर्यंत जाऊयात. तुलसीन सर, तुम्हाला असं विचारावं असं वाटतं मला की आतापर्यंत स्टॉक मार्केट म्हटल्यानंतर खूप मोठे रिटर्न्स, मोठी जोखीम, पण रिटर्न्सही मोठे, इतकं असं एक समीकरण झालेलं होतं जेव्हा सेन्सेक्सची खूप झपाट्याने चढण सुरू होती. पण आता कुठेतरी जेव्हा नवीन वर्ष सुरू होत आहे, आपण सावध पवित्रा घेतला पाहिजे का? देखिए, जो 2008 ने जैसे है कि आपने बताया हाई रिस्क हाई रिटर्न के हिसाब से पिछले 3 साल से लोगों ने काफी पैसे कमाए थे स्टॉक मार्केट में, तकरीबन 40-45% का रिटर्न था सालाना. तो उसके अंदर एक थोड़ी सी जो अलोकेशन कहिए है, जो लालच कहिए है, जो एक्सपेक्टेशन कहिए, वो लोगों की काफी बढ़ गई थी और उसके हिसाब से हमने देखा कि जो एक फॉल भी आया, काफी ज्यादा डर बैठ गया है. लेकिन फिर भी अगर कोई एक रिटायर्ड आदमी है, चूंकि उनको इतना टैक्सेबिलिटी का कोई सवाल नहीं होता है, उनको जो इंटरेस्ट इनकम आएगी वो एक तरह से मैं ऐसा समझता हूं कि उनके जो एग्जम्पशन लिमिट है उसके अंदर कवर होगी, तो उन्हें ऐसे मौके पे कम से कम अपना पैसा जो है स्टॉक मार्केट की तरफ करना चाहिए, क्योंकि ये उनके लिए पॉसिबल नहीं होता है कि वो स्टैगर्ड रूप में इन्वेस्टमेंट कर सके, अपने पोर्टफोलियो को रोज की हिफाजत या रोज का उस पर नजरिया रख सके. और जहां तक सवाल है FMP का या फिक्स डेट रिटर्न्स का या म्यूचुअल फंड का, वहां पे भी पूरा 2008 ने निराशा दिखाई है. चाहे आप खुद अपना इक्विटी में पैसा लगा रहे हैं या उनके थ्रू लगा रहे हैं, अल्टीमेटली रिस्क जो है वो इन्वेस्टर की रहती है. तो ऐसे में इनके पास में ऑप्शन है कि नेशनलाइज बैंक में और पोस्ट ऑफिस में अपने पैसे का कम से कम 75 से 80% फंड लगावे. अगर किसी का बैकग्राउंड है स्टॉक मार्केट का, तो वो चुनिंदा शेयरों में फ्रंटलाइन पे जैसे जैसे सेक्टर्स आता है अपने आप को थोड़ा सा ऑक्यूपाई रखने के हिसाब से और प्लस एक मॉनिटरिंग, थोड़ा सा एक्स्ट्रा रिटर्न्स अर्न करने के हिसाब से तकरीबन 20 से 25% अपने इन्वेस्टेबल फंड्स का अलोकेशन कर सकते हैं. नक्कीच. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. आपल्यासोबत गडचिरोलीहून निशांत आहेत. निशांत, हॅलो. हा, विचारा तुमचा प्रश्न. हा मॅडम, मागे मी रिलायन्स लाईफ मध्ये 1 लाखाची जवळपास गुंतवणूक केली होती. त्याचा NAV खूप डाऊन झाला आहे. तर आता मला नवीन याच्यामध्ये समजा इन्व्हेस्ट करायचं असेल नवीन वर्षामध्ये, तर लाईफ इन्शुरन्स की म्युच्युअल फंड अशामधून कोणत्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं किंवा बेटर ऑप्शन अजून दुसरा? ओके. हर्षल, काय सांगाल यांना? रिपीट करता तुम्ही? त्यांनी रिलायन्स मध्ये गुंतवणूक केलेली होती, पण त्याचे NAV आता खाली आलेले आहेत. तर त्यांचा असा प्रश्न आहे की नवीन गुंतवणूक करताना इन्शुरन्स का म्युच्युअल फंड, कशाला त्यांनी प्राधान्य द्यावं? पण रिलायन्स मधनं त्यांनी नक्की कुठल्या फंडमध्ये गुंतवणूक केलेली आहे, म्युच्युअल फंडमध्ये, हे जर कळलं तर जास्त चांगलं. नाही, त्यांना नवीन गुंतवणुकीविषयी नवीन गुंतवणूक त्यांना करायची झाली तर रिलायन्स म्युच्युअल फंड बघितलं तर SIP मध्ये सिप इन्शुअर म्हणून आलेलं आहे नवीन. ती फार उत्तम गुंतवणुकीची संधी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स फ्री मिळतंय. त्याच्यात तुम्ही डेफिनेटली त्याचा लाभ, इन्शुरन्सचा लाभ घेऊ शकता आणि SIP मार्फत ते इन्शुरन्स असल्यामुळे रिस्क जी लॉंग टर्म साठी रिस्क कमी आहे आणि तुम्ही डेफिनेटली ओव्हर ए पिरियड ऑफ 10 वर्ष 15 वर्षामध्ये चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात.